अरे हे तर आहे ना, मी त्याला न भेटताच सांगते. जळत्या घराचा पोकळ वासा असं चाललंय सगळं त्याचं. एक नंबरचा नाटकी माणूस आहे तो. अरे सगळं त्याला आठवतंय, सगळं कळतंय, पण आहे ना एक नंबरचं नाटक करतोय तो या गुन्ह्यातनं सुटायसाठी. कळलं का? ऐका अजून पण माझं. ए फुले, तुझी आहे ना ती बडबडन हसणं बंद कर आणि ते झाडू मारून घे. वय वय आत्या, बाई शान बसा, मी झाडू मारून घेते. आलेच झाडू घेऊन. बाई काय खरं काय खोटं काय कळना झालंय. लाली, लाली, लाली बाहेर आहे, घाबरायची काही गरज नाहीये. गेलेत ते. दे हात दे. सावकाश. अरे ते आलेच कसे इथं? तू काय म्हणला होतास मी इथं सेफ आहे, इथं कुणीच येणार नाही. मग पोलीस कसे आले? तुला ना तुझा कॉन्फिडन्स नाही, ओव्हर कॉन्फिडन्स नडलाय तुला. हे बघ लाली, मलाही कळत नाहीये त्यांना हा ऍड्रेस कुठून मिळाला. अरे हेच मी तुला सांगत असते सतत. जमकर लय हुशार आहे, पण तुझा विश्वासच नाही. तू सारखं आपलं लाली काय नाही होणार बघितलंस. अरे पत्ता शोधणं काय अवघड काम आहे का त्यांच्यासाठी? पोलीस आहेत ते. पण असं काय घडलंय? नाही घडलं? जरा आठव, कोर्टात तू ह्यांना धमकवण्याचा जो मूर्खपणा केलायस ना. तू काय बोलतोय कळतंय का तुला? स्वतःच्या बायकोबद्दल असं कसं काय बोलू शकतो तू? स्वतःच्या बायकोबद्दल असं बोल. आज जर चुकून जामकरला मी इथे दिसले असते ना, तर त्यानं मला आत टाकलं असतं. आयुष्यभरासाठी मी तुरुंगात गेले असते आणि माझा नवरा माझ्यावर हसत हसत सुटला असता. तू स्वतःला लय स्मार्ट समजतोस ना. तुला वाटतं जगातली सगळी अक्कल तुलाच आहे. पण आज जामकरनं तुझं फार्म हाऊस पण शोधून काढलं. उद्या त्याला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार. असं काही होणार नाही लाली. हे बघ, मला मान्य आहे मी गाफील होतो, पण आता अलर्ट झालोय ना. इथून पुढे घेईन मी काळजी. हवं तर इथून दुसरीकडे जाऊयात का आपण? नको. आता अजून किती घरं बदलत बसू? त्यापेक्षा तू माझं ऐक, मला जाऊ दे. नाहीतर हे सगळं प्रकरण ना आपल्या अंगाशी. लाली, तू असा मागचा पुढचा कसलाच विचार न करता त्याच्या समोर गेली ना तर खरंच अंगाशी येईल. हे बघ, तुझं लपून बसणं चांगलं आहे सध्या, दोघांच्या भल्यासाठी. ऐक, गोपाळ तुझी परीक्षा घेतोय ना, मग त्या परीक्षेत नापास होण्यापेक्षा तू पण त्याची परीक्षा घे ना. मला नाही घ्यायची कुणाची परीक्षा आता. लाली, त्याचे मेडिकल रिपोर्ट्स येईपर्यंत तर थांबशील. एकदा मेडिकल रिपोर्ट येऊ दे, मग बघू ना पुढे काय करायचं. तोवर थांब प्लीज. ऐक माझं. सगळी खबरी कामाला लावा, काय माहिती मिळते बघा. डबा कोणी दिलेला? कोण येऊन भेटून गेलेला? आता थोड्या वेळापूर्वीच ती चाय भेटून गेली साहेब. आपण हा तर कोणाला ओळखत नाही, कशाला भेटून दिलं? काय टेलर, कोणीतरी महिला येऊन भेटून गेले ते समजले. ओळखता का तुम्ही तिला? मला विचारताय? अहो नाही साहेब, कोण आले तेव्हा मला इथे भेटायला? कुठली महिला बिल नाही आली. मुद्दाम करतो. नाही, एकटा असला की सगळ्यांना ओळखतो. आपण आले की फक्त असं करतो. होय साहेब, हा, मला ह्याच्यात का डांबून ठेवलंय जेलमध्ये? म्हणजे ह्याच्या आतमध्ये जर गुन्हेगारांना डांबून ठेवतात का नाही? मी कुठं काय केलंय? अहो जाऊ दे की घरी, सोडा की मला. सोडणार टेलर, योग्य वेळी एका विशिष्ट ठिकाणी नेऊन सोडणार तुला मी. वाढ बघ फक्त. चल. विशिष्ट ठिकाण नाही साहेब, घरी सोडा. हे खरंच मला विसरले असतील तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मी त्यांना प्रमाणाबाहेर मानसिक त्रास दिलाय. मी एवढं खेचायलाच नको होतं, त्यांच्या समोर जायला पाहिजे होतं. आता ते बरेच नाहीत झाले, मला त्यांनी परत कधी ओळखलंच नाही तर काय करू मी? त्यांच्याशिवाय कसं जगू?
इथेच होय तू? आणि मी तुला वेड्यासारखं घरभर शोधतोय. सॉरी, म्हणजे मी तुला प्रॉमिस केलं होतं दारू पिणार नाही, पण आज खरंच खूप स्ट्रेस होता म्हणून एक पेग. लाली, लुक, आय एम सॉरी. माझ्यामुळे आज पोलीस इथपर्यंत आले. नाही, तुझं काय नाही चुकलं, माझंच चुकलं. मीच लपून बसायला नको होतं. मी त्यांच्या समोर जायला पाहिजे होतं. असं का बोलतेस? यांच्यासाठी. मी जर त्यांच्या समोर गेले असते तर ह्यांची सुटका झाली असती. ह्यांच्यावर जो ताण आलाय तो कमी झाला असता. बरे झाले असते नाही. आणि तू परत त्या सगळ्यात अडकली असतीस, त्याचं काय? लाली, ज्या गोपाळची तू इतकी काळजी करतेस त्याने तुला किती त्रास दिलाय हे विसरतेस? लाली, मला माहित नाही तुला पटेल की नाही, पण तो गोपाळ ना तुझ्या प्रेमाच्या ना तुझ्या लायकीचा आहे. यू डिझर्व समवन बेटर. लाली, थांब. ज्या माणसाचं आपल्यावर प्रेमच नाहीये त्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य का बर्बाद करायचं? उलट ज्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे त्याचा हात धरावा ना. तो कधीच तुम्हाला एकटं पडू देत नाही. लाली, ऐक माझा. खरंच खरं प्रेम काय असतं ते मी तुला दाखवेन. लाली, आपण हवं तर मुंबईला शिफ्ट. तू माझ्याकडे भरपूर पैसा, तुला हवं ते देईन. तुला कशाचीच कमी पडू देणार नाही. तू प्लीज ते कायमचं सोडून त्या गोपाळला. तुला कळतंय तू काय बोलतोयस? तू मला माझा नवरा सोडायला सांगतोयस, ज्याच्यावर मी गेली 20 वर्ष प्रेम केलंय, ज्याच्या नावावर मी माझं आयुष्य केलंय, एक एक क्षण त्याच्यासाठी तडपली, ज्याची डोळ्यात तेल घालून वाट बघितली, त्याच्यासोबत ना सुखी संसाराची स्वप्न बघितलेत मी आतापर्यंत. त्याला सोडून देऊ? नाही जमणार, कधीच नाही जमणार. ह्या जन्मात तरी नाही जमणार. त्यामुळं आता परत हा विषय माझ्यासमोर काढायचा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोण नसेल. लक्षात ठेव. येता जाता उठता बसता खाता पिता गोपाळ गोपाळ गोपाळ. असं काय त्या गोपाळ मध्ये माझ्यात नाहीये.